Hello student, welcome back. Today we are going to discussing on the major disease, that is AIDS, and it is an last disease of this chapter. So let me discuss about this topic. First we have see introduction. What is AIDS? AIDS means acquired immunodeficiency syndrome. बघा, एड्स ही जी कन्सेप्ट आहे तर हे एक डिसीज आहे आणि त्याचं फुल फॉर्म दिलेलं आहे तुम्हाला ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. ओके, हा जो डिसीज आहे तर हा डिसीज या ठिकाणी फिटल इलनेस क्रिएट करत असतो, म्हणजे घातक या ठिकाणी आपल्याला अशक्तपणा क्रिएट करण्याचं काम करत असतो. विशेषतः हा जो डिसीज आहे इट इज कॉज्ड बाय रेट्रो ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस विच हॅव सिंगल स्टँडर्ड RNA. बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे की एड्स हा जो डिसीज आहे तर हा डिसीज रेट्रो व्हायरसमुळे होत असतो. रेट्रो व्हायरस म्हणजे सिंगल स्टँडर्ड RNA असणार आहे, ज्याच्यामध्ये ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस म्हणत असतो आपण त्याला, ज्याला आपण इन शॉर्टली HIV म्हणत असतो. या HIV व्हायरसमुळं एड्स हा जो डिसीज आहे हा होत असतो. याचं प्रमुख कारण जर बघितलं आपण तर या ठिकाणी बॉडीची जी काही इम्युन सिस्टम आहे तर तिला वीक करत असतो हा डिसीज. त्याच्यानंतर जे काही ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन आहेत, समजा संधी साधू जे वेगवेगळे इन्फेक्शन असणारे, जसं न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असेल किंवा अनयुज्युअल मॅलिग्नन्सी असेल समजा, किंवा तर हे वेगवेगळे जे या ठिकाणी न्यूरोलॉजिकल डिसीज किंवा इतर जे संधी साधू आजार आहे तर याच्यामुळं एड्स जो आहे तर तो घातक ठरू शकतो. ओके, बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे की हा जो एड्स डिसीज आहे तर याला मॉडर्न पेंडेमिक डिसीज असं सुद्धा म्हणलं जात असते वर्ल्ड वाईडली. म्हणजे हा या ठिकाणी जागतिक महामारी असलेला असा डिसीज आहे. जसं लेटेस्टमध्ये जसं कोविड आहे त्याप्रमाणे एड्स सुद्धा एक या ठिकाणी पॅन्डेमिक डिसीज आहे, म्हणजे पूर्ण जगात याची महामारी पसरलेली आहे. सगळ्यात अगोदर इट इज फर्स्ट नोटिसेड इन USA इन 1981. बघा, सगळ्यात अगोदर अमेरिकेमध्ये 1981 मध्ये या ठिकाणी एड्सचा पहिला रुग्ण सापडला आहे आणि इंडियामध्ये जवळपास एप्रिल 1986 मध्ये तामिळनाडू या स्टेटमध्ये पहिला या ठिकाणी जो HIVचा रुग्ण आहे तर तो सापडला होता, म्हणजे एड्सचा रुग्ण सापडला होता. ओके, तर या ठिकाणी बघा सेकंड थिंग महत्वाची काय सांगितले तुम्हाला की हा जो HIVचा व्हायरस आहे तर या HIVचं व्हायरसचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं असते. ओके, तर बघा स्ट्रक्चरच्या बाबतीत चर्चा करत असताना मे बी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला डायग्राम दिसते HIVच्या व्हायरसची. ओके, क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये दिसतोय तुम्हाला. ओके, तर बघा हा जो HIVचा व्हायरस आहे तर याचा डायमीटर जवळपास 100 to 140 नॅनोमीटर एवढा डायमीटर असतो. स्फेरिकल शेप असतो याचा. विशेष म्हणजे हा जो व्हायरस आहे तर या व्हायरसचे जे व्हायरस पार्टिकल आहे तर ते सेंटरला लोकेटेड असतात आणि हे जे व्हायरस पार्टिकल आहे तर हे 2 सिंगल स्टँडर्ड RNA मॉलिक्यूल असणार आहे आणि त्यांच्यासोबत रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम सुद्धा असणार आहे. ना लक्षात व्यवस्थित लक्षात घ्या, HIVचा जो व्हायरस आहे तर HIVचा व्हायरस या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय सेंट्रली लोकेटेड आहे, ज्याच्यामध्ये 2 सिंगल स्टँडर्ड RNA आहेत आणि अनदर थिंग काय सांगितले तुम्हाला, या सिंगल स्टँडर्ड RNA सोबत रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम सुद्धा प्रेझेंट आहे. आपल्याला माहिती आहे व्हायरसमध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम प्रेझेंट असते, जे पुढे जाऊन या ठिकाणी RNAचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी मदत करत असते. त्याच्यानंतर व्हायरस जो आहे तर व्हायरसला या ठिकाणी 2 प्रोटीनचे लेयर्स आहे. त्याच्यातला आउटर लेयर जो आहे, आउटर लेयर या ठिकाणी मॅट्रिक्स प्रोटीन आहे ज्याला P17 असं म्हणलंय, आणि इनर लेयर जो आहे तर इनर लेयरला या ठिकाणी कॅप्सिड प्रोटीन म्हणलं आपण, ज्याला P24 असं या ठिकाणी आपण मेन्शन केलेले. हे दोघं लेयर जे तर या ठिकाणी व्हायरसवर आपल्याला डायग्राममध्ये पाहायला मिळते. मॅट्रिक्स प्रोटीन जो आउटर लेयर आहे आणि इनर जो आहे तर तो कॅप्सिड प्रोटीन दिलेला आहे, इनर लेयर म्हणत असतो आपण त्याला. ओके, त्याच्यानंतर अनदर थिंग जर बघितली या ठिकाणी
तर हे जे मॅट्रिक्स प्रोटीन आहे, तर या मॅट्रिक्स प्रोटीनमध्ये या ठिकाणी जे काही लिपिडच्या लेअरनं या ठिकाणी कव्हरिंग केलेली, तर या लिपिडच्या लेअरसोबत या ठिकाणी ग्लायकोप्रोटीन सुद्धा प्रेझेंट आहे आणि 2 इम्पॉर्टंट असे ग्लायकोप्रोटीन या ठिकाणी तुम्हाला दिलेले GP120 अँड GP41. ओके, या ठिकाणी बघा हा जो व्हायरस आहे, व्हायरस रेप्लिकेट इन ऍक्टिव्हली डिवायडिंग T4 लिम्फोसाइट अँड ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय देम. म्हणजे हा जो व्हायरस आहे, तर हा व्हायरस लिम्फोसाइटमध्ये जो T4 लिम्फोसाइटचा प्रकार आहे, तर या T4 लिम्फोसाइटमध्ये या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रमाणात हा जो व्हायरस आहे, तर हा रेप्लिकेट होत असतो, स्वतःचं रिप्रोडक्शन करत असतो आणि एकदाच या ठिकाणी T4 सेलमध्ये त्याचं रिप्रोडक्शन झालं की मग हा जो व्हायरस आहे, तर हा त्या लिम्फोसाइटलाच डिस्ट्रॉय करून टाकत असतो. बघा, HIV जो व्हायरस आहे, तर तो जनरली ब्लडमध्ये आढळून येत असतो. इट इज फाउंड इन ब्लड, सिमेन, त्याच्यानंतर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, टीयर्स अश्रू म्हणतो आपण त्याला, मिल्क, युरिन, सलायवा, सर्वायकल और वजायनल सिक्रेशन या वेगवेगळ्या रिजनला किंवा वेगवेगळ्या जे फ्लुइड्स आहे, तर त्यांच्यामध्ये हा जो HIV व्हायरस आहे हा आढळून येत असतो. व्यवस्थित लक्षात घ्या, ब्लडमध्ये आढळून येतो, सिमेनमध्ये आढळून येत असतो, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड दॅट इज आपण म्हणणार या ठिकाणी नर्वस टिश्यूचं जे काही जे नर्वस टिश्यू असणार आहे किंवा नर्वस फ्लुइड असणार आहे त्याला आपण सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणत असतो. टीयर्स असेल, मिल्क असेल, युरिन असेल, सलायवा असणारे किंवा या ठिकाणी सर्विकल किंवा वजायनल सिक्रेशन जिथं असणार आहे त्या ठिकाणी हा व्हायरस आढळून येत असतो. तर ही होती स्ट्रक्चरच्या बाबतीत थिंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं 100 to 140 नॅनोमीटर याचा डायमीटर आहे, स्पेरिकल शेप आहे. व्हायरस जो तर तो सेंट्रली लोकेटेड असतो. 2 या ठिकाणी सिंगल स्टँडर्ड RNA असतात आणि सोबत रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम असते. व्हायरसला या ठिकाणी 2 लेअरनं कव्हरिंग केलेले प्रोटीनचे. पहिलं जे प्रोटीनचं लेअर आहे त्याला मॅट्रिक्स प्रोटीन म्हणतात, P17 असं मेन्शन केलं आपण त्याला. आणि मधलं जे लेअर आहे तर त्याला कॅप्सिड प्रोटीन म्हणतात, ज्याला P24 असं रेफर केलं आपण. मॅट्रिक्स प्रोटीन या ठिकाणी जे लेअर आहे तर याच्यामध्ये ग्लायकोप्रोटीन्स प्रेझेंट असतात, G120 आणि GP41. ओके, GP120 आणि GP41 हे 2 या ठिकाणी ग्लायकोप्रोटीन जे तर ते मॅट्रिक्स प्रोटीनवर या ठिकाणी कव्हरिंग केलेले आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं हा जो व्हायरस आहे तर हा व्हायरस लिम्फोसाइट्समध्ये रेप्लिकेट होत असतो. कोणत्या लिम्फोसाइट्समध्ये? T लिम्फोसाइटमध्ये रेप्लिकेट होत असतो आणि रेप्लिकेट झाल्यानंतर त्या T लिम्फोसाइटलाच हा डिस्ट्रॉय करून टाकत असतो. HIVचा व्हायरस सहसा या ठिकाणी ब्लड, सिमेन, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, टीयर, मिल्क, युरिन, सलायवा, त्याच्यानंतर सर्वायकल किंवा वजायनल सिक्रेशनमध्ये या ठिकाणी हा जो व्हायरस आहे हा आढळून येत असतो. त्याच्यानंतर या ठिकाणी अनदर कन्सेप्ट जर बघितली आपण तर हा जो व्हायरस आहे हा व्हायरस कशा प्रकारे ट्रान्समिट होत असतो, एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे कशा प्रकारे जात असतो, तर याच्या बाबतीत या ठिकाणी आपल्याला शिकायचे. द व्हायरस कॅन बी ट्रान्समिटेड थ्रू. पहिली थिंग आपण जर या ठिकाणी विचार केला तर पहिली थिंग सांगितली तुम्हाला अनसेफ सेक्च्युअल कॉन्टॅक्ट. अनसेफ सेक्च्युअल कॉन्टॅक्टमध्ये या ठिकाणी ओरल सेक्स असेल, वजायनल सेक्स असेल किंवा ॲनल सेक्स असेल, तर या वेगवेगळे अनसेफ सेक्च्युअल कॉन्टॅक्ट थ्रू या ठिकाणी व्हायरस जो आहे तर 1 पर्सन टू अनदर पर्सन या ठिकाणी ट्रान्समिट होऊ शकतो. त्याच्यानंतर ब्लड थ्रू सुद्धा हा व्हायरस ट्रान्समिट होत असतो. ब्लड थ्रूच्या बाबतीत जर म्हणलं तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो वाया ब्लड ट्रान्सफ्युजन ऑर निडल शेअरिंग. समजा एखाद्या व्यक्तीनं या ठिकाणी इन्फेक्टेड पर्सन आहे, त्या इन्फेक्टेड पर्सननं नॉर्मल व्यक्तीला या ठिकाणी ब्लड दिलं तर अशा वेळेस नॉर्मल व्यक्तीला सुद्धा HIV होणार आहे. किंवा इन्फेक्टेड पर्सनची जी काही निडल आहे तर तीच सेम निडल या ठिकाणी नॉर्मल व्यक्तीसाठी जर यूज केली तर अशा वेळेस या ठिकाणी नॉर्मल व्यक्तीला सुद्धा HIV होत असतो, एड्स होत असतो. त्याच्यानंतर अनदर थिंग काय सांगितले बघा, फ्रॉम मदर टू चाइल्ड. या ठिकाणी आईकडनं चाइल्डला सुद्धा HIV ट्रान्समिट होऊ शकतो. कारण आपल्याला माहिती आहे या ठिकाणी बिफोर बर्थ आपण जर विचार केला तर या ठिकाणी मदरला जर समजा HIVचा व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं असेल तर या ठिकाणी चाइल्ड सोबत तिचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट येत असतो थ्रू द प्लासेंटा, म्हणजे ब्लड थ्रू तो सर्क्युलेट होऊ शकतो. किंवा आफ्टर बर्थ समजा या ठिकाणी मदरला या ठिकाणी एड्स झाला असेल तर अशा वेळेस ब्रेस्ट मिल्क थ्रू या ठिकाणी याचं ट्रान्समिशन होऊ शकते. अदर सुद्धा मेथड या ठिकाणी दिलेले आहे तुम्हाला, जसं ॲक्सिडेंटल निडल इंजुरी असेल, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असेल,
ट्रान्सप्लांटेशन असेल लक्षात, तर अशा वेळेस या ठिकाणी HIV चा जो व्हायरस आहे तर तो 1 पर्सन टू अनदर पर्सन ट्रान्समिट होऊ शकतो. ॲक्सिडेंटल निडल इंजुरी म्हणजे या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला किंवा एखादा व्यक्ती HIV ग्रस्त असेल आणि त्याचेच सेम निडल या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीला यूज केलं तर अशा वेळेस या ठिकाणी होऊ शकते. किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला एड्स झालेलं आहे आणि त्या व्यक्तीचं या ठिकाणी सिमेन सॅम्पलचे तर ते या ठिकाणी अनदर पर्पज जसं IVF वगैरे असे कन्सेप्ट असतील याच्यासाठी यूज केलं असेल तर अशा वेळेस सुद्धा या ठिकाणी एड्स जो आहे तर तो ट्रान्समिट होत असतो. त्याच्यानंतर एखादा इन्फेक्टेड पर्सन असेल म्हणजे ज्याला एड्स झालेला असेल आणि त्या व्यक्तीचं जर समजा एखादा ऑर्गन या ठिकाणी नॉर्मल व्यक्तीला ट्रान्सप्लांटेड केला असेल तर अशा वेळेस सुद्धा या ठिकाणी एड्स होऊ शकतो. बघा, HIV फाउंड इन urine, tear, saliva, breast milk, vaginal secretion, but it seems not to transmitted by these fluid unless it get into injury. या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला, HIV चा जो व्हायरस आहे युरिनमध्ये पण आढळून येतो, टीयरमध्ये पण आढळून येत असतो, सलायवामध्ये पण आढळून येत असतो किंवा ब्रेस्ट मिल्कमध्ये पण आढळून येतो किंवा वजायनल सिक्रेशनमध्ये सुद्धा आढळून येत असतो. मात्र या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला की हा व्हायरस जोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय इंजुरी होत नाही तोपर्यंत या ठिकाणी हे जे वेगवेगळे फ्लुइड्स आहे तर यांच्यामधनं ट्रान्समिट होत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला इंजुरी झाल्यानंतर हा जो व्हायरस आहे तर हा ट्रान्समिट होणार. ओके, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एक छोटंसं पोस्टर दिलेलं आहे तुम्हाला ज्याच्यामध्ये हाऊ HIV और एड्स कॅन ट्रान्समिटेड थ्रू, या ठिकाणी एक सिंपली ग्राफिक्सच्या मदतीने आपण पाहतोय. तर बघा ग्राफिकच्या मदतीने या ठिकाणी तुम्हाला शो करण्याचा प्रयत्न करतो मी. सिंपली या ठिकाणी जर बघितलं तर पहिलं दिलेलं आहे तुम्हाला सेक्च्युअल इंटरकोर्स. ओके, सेक्च्युअल इंटरकोर्स थ्रू या ठिकाणी समजा अनसेफ सेक्स झाला असेल समजा इन्फेक्टेड पर्सन सोबत नॉर्मल व्यक्तीचा तर अशा वेळेस या ठिकाणी HIV जो येतो तो ट्रान्समिट होऊ शकतो. त्याच्यानंतर जर समजा एखाद्या इन्फेक्टेड पर्सनचं ब्लड ट्रान्सफ्युजन झालं असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीकडनं सुद्धा या ठिकाणी म्हणजे त्या ब्लडमधनं सुद्धा नॉर्मल व्यक्तीला एड्स होऊ शकतो. किंवा समजा या ठिकाणी निडल, सिरिंज, रेझर किंवा सेविंग नाईफ असेल किंवा इतर या ठिकाणी आपण म्हणणारे इयर क्लीनर असेल समजा लोब लक्षात, तर अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट जर आपण या ठिकाणी ज्या इन्फेक्टेड पर्सनने यूज केलेली समजा रेझर असेल, शेविंग स्टिक असेल समजा, नाईफ असेल किंवा निडल असेल किंवा सिरिंज असेल तर याच्यामुळे सुद्धा या ठिकाणी आपल्याला एड्स होऊ शकतो जर हे इन्स्ट्रुमेंट आपण HIV ग्रस्त किंवा एड्स ग्रस्त व्यक्तीनं यूज केलेले असतील तर. किंवा या ठिकाणी लास्ट सांगितलंय तुम्हाला बघा इन्फेक्टेड मदरकडनं अनबॉर्न बेबीला सुद्धा या ठिकाणी किंवा बॉर्न बेबीला सुद्धा या ठिकाणी HIVचं ट्रान्समिशन होत असते. ओके, तर हे वेगवेगळे या ठिकाणी आपण मार्ग पाहिले ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिला मार्ग सांगितला या ठिकाणी सेक्च्युअल इंटरकोर्स, ब्लड ट्रान्सफ्युजन, त्याच्यानंतर इन्फेक्टेड पर्सनचं सिरिंज, निडल, रेझर, नाईफ यूज करणे किंवा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं इन्फेक्टेड मदरकडनं बेबीला ट्रान्समिट कशा प्रकारे होतोय किंवा अजून याच्यात आपण सांगू शकतो ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ओके, दुसरं बघा या ठिकाणी एक अनादर चार्ट तुम्हाला शो केलेला आहे. या चार्टमध्ये या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे कन्सेप्ट शो केलेले आहेत. बघा जनरली पहिली जी कन्सेप्ट आहे तर ती दिलेली तुम्हाला बघा शेअरिंग फूड अँड युटेन्सिल्स. जर समजा तुम्ही या ठिकाणी फूड शेअर केलं किंवा भांडे शेअर केले तर अशा वेळेस तुम्हाला HIV किंवा एड्स होत नसतो. किंवा या ठिकाणी दुसरी कन्सेप्ट दिलेली शेअरिंग फूड जरी शेअर केलं आपण तरी सुद्धा या ठिकाणी एड्स होणार नाही. किंवा या ठिकाणी वेगवेगळे मॉस्किटो किंवा इतर इन्सेक्ट असतील तर त्यांनी इन्फेक्टेड पर्सनला बाईट केल्यानंतर आपल्याला जरी बाईट केलं तरी आपल्याला या ठिकाणी एड्स होत नसतो. किंवा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं इन्फेक्टेड पर्सन सोबत डान्स केल्यानं सुद्धा एड्स होत नाही. किंवा इन्फेक्टेड पर्सन सोबत बसल्यामुळे सुद्धा एड्स होणार नाही. किंवा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं इन्फेक्टेड पर्सन सोबत स्विमिंग केलं तरी सुद्धा या ठिकाणी एड्स होत नसतो. किंवा इन्फेक्टेड पर्सननं कफिंग किंवा स्निजिंग केलं असेल अशा वेळेस सुद्धा या ठिकाणी एड्स जो आहे तर तो होत नसतो. ओके, तर हे होते या ठिकाणी वेगवेगळे मोड्स ज्याच्या थ्रू HIV किंवा एड्स स्प्रेड होत नाही, पसरत नसतो. मात्र या ठिकाणी अगोदरचे हे जे कन्सेप्ट आपण पाहिली तर यांच्यामध्ये आपण काय सांगितलं की एड्स जो आहे तर त्या या वेगवेगळ्या कारणांमुळे होत असतो
आणि ही सेकंड जी या ठिकाणी आपण ग्राफिकच्या मदतीने कन्सेप्ट शिकलो, तर याच्यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला, या कारणांमुळे एड्स होत नाही. ओके, जसं या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय शेअरिंग फूड किंवा युटेन्सिल्स किंवा फूड, डान्सिंग किंवा बायटिंग इन्सेक्ट और मॉस्किटो, सिटिंग विथ इन्फेक्टेड पर्सन, स्विमिंग विथ इन्फेक्टेड पर्सन किंवा इन्फेक्टेड पर्सननं कफिंग किंवा स्नीजिंग केलं असेल तरी सुद्धा या ठिकाणी एड्स किंवा HIV होत नाही. ओके, त्याच्यानंतर अनदर कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय की ज्या व्यक्तीला एड्स झालाय अशा व्यक्तीमध्ये कोणते सिम्पटम्स पाहायला भेटतात. लक्षात द्यायला या ठिकाणी क्लिनिकल मॅनिफेस्टिफिकेशन सांगितलंय तुम्हाला. मॅनिफेस्टेशनच्या बाबतीत जर समजा या ठिकाणी सांगितलं क्लिनिकल मॅनिफेस्टेशनच्या बाबतीत ज्याला सिम्पटम्स म्हणलं आपण, तर इनिशियली जे काही सिम्पटम पाहायला भेटणार आहे, इनिशियल इन्फेक्शन विथ व्हायरस अँड फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडी युजली 2 to 8 weeks आफ्टर इनिशियल इन्फेक्शन. या ठिकाणी पहिलं जे सिम्पटम पाहायला भेटत असते इनिशियल इन्फेक्शनचं, तर इनिशियल इन्फेक्शनमध्ये काय होते, सुरुवातीचे जे 2 ते 8 weeks असतात ज्याच्यात सुरुवातीचं इन्फेक्शन झालेलं असते नॉर्मल व्यक्तीला, तर या नॉर्मल व्यक्तीला या ठिकाणी जर समजा HIVचं इन्फेक्शन झालं होतं तर सुरुवातीचे 2 ते 8 week जे असतात तर यांच्यामध्ये या ठिकाणी अँटीबॉडीज फॉर्मेशन व्हायला सुरुवात होत असते. त्याच्यानंतर दुसरं या ठिकाणी सांगितले बरेच सिम्पटम जे तर ते असिम्टमॅटिक सुद्धा असतात, असिम्टमॅटिक कॅरियर सुद्धा असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे लक्षणं दिसत नाही. आणि हे लक्षणं न दिसण्याचं मागचं कारण म्हणजे काय, तर याच्यामध्ये जो काही व्हायरस आहे तर त्याचा इन्क्युबेशन पिरियडमध्ये असतो तो, आणि इन्क्युबेशन पिरियडमध्ये या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सिम्पटम जे तर ते इन्फेक्टेड पर्सनवर शो होत नाही. या व्हायरसचं इन्फेक्टेड जे इन्क्युबेशन पिरियड आहे तर ते 6 months to 10 years एवढ्या या ठिकाणी आपल्याला यांचा इन्क्युबेशन पिरियड पाहायला भेटत असतो. म्हणजे सुरुवातीचं जे इन्फेक्शन झाले तर या इन्फेक्शनमध्ये काय करतोय तो डायरेक्टली ज्या काही अँटीबॉडीज आहेत तर त्या तयार करणार 2 ते 8 weekमध्ये, नंतर 6 महिने ते 10 वर्षादरम्यान या ठिकाणी या व्हायरसचं इन्क्युबेशन पिरियड असणार आहे. त्याच्यानंतर एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय ARC म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये वेगवेगळे सिम्पटम्स आपल्याला पाहायला भेटतात. रिकरंट फिवर फॉर लॉंगर दॅन 1 month, वारंवार ताप येत असेल 1 महिन्यापेक्षा जास्त तर अशा वेळेस सुद्धा या ठिकाणी ते HIVचं किंवा एड्सचं सिम्पटम आहे. फटीग, थकवा येत असेल समजा, अनएक्सप्लेनेड डायरिया, असा डायरिया की जो एक्सप्लेन सुद्धा करू शकत नाही आपण, कंटिन्युअसली या ठिकाणी जे आपण म्हणणारे रिमूव्हल ऑफ वेस्ट म्हणू आपण, तर ते या ठिकाणी कंटिन्युअसली रिमूव्ह होत असेल तर त्याला आपण अनएक्सप्लेन्ड डायरिया म्हणत असतो. नाईट स्वेटिंग हे सुद्धा या ठिकाणी याचं एक कॉमन सिम्पटम आहे, रात्रीच्या वेळेस जास्त घाम येणे. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं या ठिकाणी की श्वास जो आहे तर तो अल्प घेणे समजा, आणि लॉस ऑफ मोर दॅन 10% बॉडी वेट, आपलं जे बॉडी वेट आहे तर ते या ठिकाणी 10% पेक्षा जास्त लॉस होणे. लक्षात, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुमचं या ठिकाणी बॉडी वेट समजा 100 किलोग्रॅम आहे तर या ठिकाणी विदिन काही मंथचा आत या ठिकाणी तुमचं जे बॉडी वेट आहे तर ते 10% लॉस होईल. ओके, जसं 90% उरेल तुमचं, पुन्हा अजून नेक्स्ट जे काही मंथ्स असणार त्याच्यामध्ये पुन्हा वजन जे तर ते कमी होणार आहे. त्याच्यानंतर एड्स जो आहे तर तो या ठिकाणी जर समजा HIVचं इन्फेक्शन तुम्हाला पूर्ण बॉडीमध्ये पसरलंय तर या ठिकाणी ती एक एंड स्टेज असते, म्हणजे लास्ट स्टेज असते, आणि या लास्ट स्टेजमध्ये जे काही ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन असतात म्हणजे संधिसाधू इन्फेक्शन, ज्याच्यामध्ये निमोनिया, ट्युबरक्युलोसिस किंवा कॉप्सी सार्कोमा असे वेगवेगळे जे इन्फेक्शन आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी लगेच होत असतात. ओके, कोणकोणते सांगितले, निमोनिया, ट्युबरक्युलोसिस, कॉप्सी सार्कोमा, ज्याच्यामध्ये हा कॅन्सरचा प्रकार आहे कॉप्सी सार्कोमा, याच्यात जनरली स्किन कॅन्सर वगैरे येत असते, ट्युबरक्युलोसिस ट्यूबी माहिती आहे आपल्याला, आणि निमोनिया, हे जे वेगवेगळे डिसीज आहे यांचं इन्फेक्शन जे तर ते लगेच होत असते. का? कारण या ठिकाणी जो HIVचा व्हायरस आहे तर तो आपली इम्युन सिस्टमवर अटॅक करत असतो. ओके, तर हे सिम्पटम आपण या ठिकाणी पाहिले. सुरुवातीचं जे सिम्पटम आहे इनिशियल इन्फेक्शनमध्ये काय सांगितलं, 2 ते 8 वीकमध्ये या ठिकाणी अँटीबॉडी फॉर्म होत असतात HIVच्या. दुसरी थिंग सांगितली तुम्हाला, जर समजा असिम्टमॅटिक कॅरियर असेल तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे लक्षण दिसत नाही, कारण त्या व्यक्तीमध्ये इन्क्युबेशन पिरियड असतो व्हायरसचा 6 महिने ते 10 वर्षापर्यंत इन्क्युबेशन पिरियड असतो. आणि समजा या ठिकाणी
प्रादुर्भाव झाला असेल, समजा इन्क्युबेशन पिरियड संपला असेल, तर अशा वेळेस या ठिकाणी त्या व्यक्तीमध्ये रिकरंट फिवर म्हणजे वारंवार ताप येत असतो. 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये या ठिकाणी वारंवार ताप येणार, थकवा जाणवणार, अनएक्सप्लेनेड डायरिया होणार त्याला, किंवा नाईट स्वेटिंग असणार, किंवा शॉर्टनेस ऑफ ब्रीथ असेल, लॉस ऑफ 10% वेट असेल. तर हे वेगवेगळे कारण या ठिकाणी तुम्हाला सिम्पटम जे तर ते एड्सचे दिलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर अनादर कन्सेप्टच्या बाबतीत जर म्हणलं आपण, तर या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स दिलेले. समजा HIV होऊ नये याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, तर या ठिकाणी पहिलं कारण दिलेलं आहे तुम्हाला बघा. पहिलं प्रिव्हेन्शन किंवा कंट्रोल मेजर दिलेले ते म्हणजे एज्युकेशन अबाउट HIV ट्रान्समिशन. जे काही प्रॉपर एज ग्रुप आहे, तर त्या प्रॉपर एज ग्रुपला या ठिकाणी सेक्स एज्युकेशन असणे आवश्यक आहे. कारण सिम्पली जर आपण विचार केला तर बऱ्याच मिसअंडरस्टँडिंग जे आहेत तर त्या समाजामध्ये रुतवलेल्या असल्यामुळं या ठिकाणी जो काही हाय रिस्क ग्रुप आहे तर याचं एक प्रॉपर या ठिकाणी एज्युकेशन नसते. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की जे काही HIV निगडीत जे एज्युकेशन आहे तर त्याचा प्रसार केला पाहिजे. त्याच्यानंतर जे काही या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये निडल आणि सिरिंज यूज केलं जाणार आहे तर त्याचं प्रॉपर डिस्पोजल जर केलं तर अशा वेळेस हा जो डिसीज आहे तर हा प्रिव्हेंट केला जाऊ शकतो. सेक्च्युअल हॅबिट जे आहे तर त्या इमिडिएटली चेंज केल्या पाहिजे. त्याच्यानंतर हाय रिस्क ग्रुप जो आहे तर यांच्यामध्ये या ठिकाणी सहसा ब्लड डोनेटिंगपासनं दूर राहिलं पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे. समजा म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये वेगवेगळे सिम्पटम या ठिकाणी दिसत असतील अशा व्यक्तीनं ब्लड ट्रान्समिट करू नये किंवा ट्रान्सफ्यूज करू नये किंवा डोनेट करू नये. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितले बघा, डोंट शेअर टूथब्रश अँड रेझर. टूथब्रश आणि रेझर जो आहे तर हे शेअर केलं नाही पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला प्रिव्हेंट करता येते. लक्षात, कारण प्रॉपरली या ठिकाणी जर विचार केला आपण तर याच्यावर काय प्रॉपर ट्रीटमेंट जी तर ती उपलब्ध नसल्यामुळं हा नॉन क्युरेबल डिसीजमध्ये येत असतो. फक्त याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आपण लाईफस्पॅन जे आहे तर ते इन्क्रीज करू शकतो. त्याच्यानंतर समजा बिफोर रिसिव्हिंग ब्लड इन्शुअर दॅट हॅज अ स्क्रीनेड फॉर नॉट कंटेन HIV इन्फेक्शन. समजा या ठिकाणी आपल्याला ब्लड एखाद्या व्यक्तीकडनं रिसिव्ह करायचं आहे तर ब्लड रिसिव्ह करण्याचा अगोदर जे ब्लड आपण रिसिव्ह करतोय तर ते ब्लड या ठिकाणी स्क्रीनेड केलं पाहिजे. समजा की त्या ब्लडमध्ये HIVचं इन्फेक्शन नाही. त्याच्यानंतर काही रुटीन स्क्रीनिंग दिलेले आहे तुम्हाला, जसं ब्लड डोनर जो असेल समजा तर त्याने ब्लड वारंवार चेक करावं, किंवा ऑर्गन डोनर जो असेल तर त्याचं ब्लड या ठिकाणी ऑर्गन जो आहे तर त्याला HIVचं इन्फेक्शन झालं नाही या गोष्टींचं या ठिकाणी निदान करणे. किडनी, लिव्हर, लंग आणि कॉर्निया असे हे वेगवेगळे ऑर्गन जे किंवा यांच्या व्यतिरिक्त इतर ऑर्गन जे ज्यावेळेस नॉर्मल व्यक्तीला हे ट्रान्सप्लांटेड केले जाणार आहे अशा वेळेस समजा जो डोनर आहे तर त्या डोनरचं ब्लड टेस्टिंग करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर एखाद्या समजा डोनर आहे जो सिमेन सॅम्पल जे किंवा ग्रोथ हार्मोन जे तर ते डोनेट करतोय तर अशा वेळेस त्या व्यक्तीचं सुद्धा या ठिकाणी स्क्रीनिंग करणे आवश्यक आहे किंवा त्याला रुटीन करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं या ठिकाणी बघा, पेशंट अंडरगोईंग हेमोडायलिसिस अँड फिमेल इन हाय रिस्क ग्रुप हु आर प्रेग्नेंट. या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला, ज्या व्यक्तीला डायलिसिसचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्या काही प्रेग्नेंट वुमन्स आहे तर यांना या ठिकाणी वारंवार ब्लडची आवश्यकता असते. आणि हे जे रिसिव्ह केलं जाणारं जे ब्लड आहे तर हे ब्लड या ठिकाणी आपण म्हणणारे स्क्रीनिंग केलेलं आहे किंवा नाही त्याच्यानुसार या ठिकाणी त्याचं पुढचं प्रिकॉशन घेणे आवश्यक आहे. ओके. तर बघा, हे जे होते कन्सेप्ट तर हे होते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, ज्याच्यामध्ये एज्युकेशन अबाउट HIV ट्रान्समिशन आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. निडल सिरिंजचं प्रॉपर डिस्पोजल करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर सेक्च्युअल हॅबिट जे आहे तर त्या इमिडिएटली चेंज करणे आवश्यक आहे. हाय रिस्क ग्रुप जो आहे तर याच्यामध्ये या ठिकाणी ब्लड ग्रुप डोनेट करण्यापासून दूर राहणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर टूथब्रश आणि रेझर शेअर करू नये. त्याच्यानंतर ब्लड रिसिव्ह करत असताना जो डोनर आहे त्याचं ब्लड या ठिकाणी स्क्रीनिंग करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर काही रुटीन स्क्रीनिंग असतील, समजा ज्या ब्लड डोनर आहे तर त्यानं त्याचं ब्लड या ठिकाणी स्क्रीनिंग करणे आवश्यक आहे, म्हणजे टेस्ट करणे आवश्यक आहे त्याला HIVचं इन्फेक्शन झालं की नाही. किंवा एखादा व्यक्ती ऑर्गन डोनेट करतोय तर त्या डोनेट करणाऱ्या व्यक्तीला HIVचं इन्फेक्शन झालं आहे किंवा नाही याचं स्क्रीनिंग करणे आवश्यक आहे. एखादा व्यक्ती सिमेन किंवा ग्रोथ हार्मोन या ठिकाणी डोनेट करतोय तर अशा वेळेस त्या व्यक्तीचं सुद्धा या ठिकाणी स्क्रीनिंग करणे आवश्यक आहे. तर हे होते या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स.
त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला सांगितली की एखाद्या व्यक्तीला समजा एड्स झाला समजा, तर अशा वेळेस त्याने कोणत्या डायग्नोसिस करावे, तर त्याला आपण लॅबोरेटरी डायग्नोसिस म्हणत असतो. याच्यामध्ये 2 टेस्ट केल्या जात असतात. फर्स्ट जी टेस्ट असते, तर फर्स्ट टेस्ट या ठिकाणी HIV अँटीबॉडी डिटेक्ट करण्यासाठी केली जात असते. तिला इलायझा टेस्ट म्हणतात आणि तिचं फुल फॉर्म व्यवस्थित लक्षात घ्या, एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे. काय म्हणतात? एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे. तर ही जी टेस्ट आहे, तर ही प्रायमरी टेस्ट आहे, फर्स्ट टेस्ट केली जात असते, जिच्यामध्ये HIVच्या अँटीबॉडीज जे तर त्या डिटेक्ट केल्या जात असतात. आणि सेकंड कन्फर्मेटरी टेस्ट जी म्हणजे कन्फर्म या ठिकाणी HIVचं इन्फेक्शन झालंय किंवा नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ज्याला आपण म्हणत असतो, तर ती सेकंड कन्फर्मेटरी टेस्ट असते, जिला वेस्टर्न ब्लॉटिंग असं सुद्धा म्हणतात किंवा वेस्ट ब्लॉट असं सुद्धा म्हणतात. ही हायली स्पेसिफिक टेस्ट असते आणि जनरली इट इज बेस्ड ऑन डिटेक्टिंग स्पेसिफिक अँटीबॉडी ऑर व्हायरल कोर प्रोटीन अँड लो ग्लायकोप्रोटीन. या ठिकाणी सेकंडरी कन्फर्मेटरी टेस्ट जी जिला आपण वेस्टर्न ब्लॉटिंग म्हणतो, तर ही हायली स्पेसिफिक टेस्ट आहे. याच्यामध्ये ज्या काही अँटीबॉडीज असणार आहे, तर या अँटीबॉडीज वर ज्या काही व्हायरल प्रोटीन किंवा आपण म्हणणारे ग्लायकोप्रोटीनचे, तर यांचं पूर्णपणे स्पेसिफिक जे स्क्रीनिंग केलं जाणार आहे किंवा डिटेक्टिंग केलं जाणार आहे, तर हे वेस्टर्न ब्लॉटिंगमध्ये केलं जात असते. याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जात असतो लॅबोरेटरी डायग्नोसिसमध्ये. फर्स्ट टेस्ट जी तर ती इलायझा येत असते एड्ससाठी आणि सेकंड टेस्ट जी तर ती वेस्टर्न ब्लॉटिंग येत असते. तुम्हाला या ठिकाणी विचारलं तर व्यवस्थित लक्षात ठेवा, फर्स्ट टेस्ट इलायझा आणि सेकंड वेस्टर्न ब्लॉटिंग. ओके, इलायझा म्हणजे एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट असे. त्याच्यानंतर या ठिकाणी काही ट्रीटमेंट्स तुम्हाला ज्या ॲज अ सप्लिमेंट म्हणून या ठिकाणी एड्ससाठी यूज केल्या जात असतात. त्याच्यापैकी तुम्हाला बऱ्याच ज्या जॉईंट थेरपी त्यांच्या बाबतीत या ठिकाणी सांगितले, कारण एड्स जो इट इज नॉन क्युरेबल डिसीज आणि कॉम्बिनेशन ऑफ सेव्हरल मेडिसिन किंवा ड्रग्ज जे तर या ठिकाणी HIV साठी यूज केले जात असतात. आणि हे जे कंबाईन्ड मेडिसिन आहे किंवा ड्रग्स आहे, तर यांना म्हणतात हायली ॲक्टिव्ह अँटी रेट्रोव्हायरल थेरपी. काय म्हणतात यांना? हायली ॲक्टिव्ह अँटी रेट्रोव्हायरल थेरपी, जे या ठिकाणी एड्ससाठी कंबाईन्ड ट्रीटमेंट यूज केली जाणार. इन शॉर्टली त्याला हार्ट म्हणतात, लक्षात ठेवायचं. HAART. HAART म्हणजे काय? हायली ॲक्टिव्ह अँटी रेट्रो व्हायरल थेरपी. ओके, बरेच या ठिकाणी कॉम्बिनेशन मेडिसिन यूज केले जात असतात, ज्याच्यामध्ये टेनोफोविन दिलेले तुम्हाला, टेनोफोविर जे तर याच्यामध्ये डिस्प्रोक्सिल फ्युमरेट असं सुद्धा आपण म्हणत असतो, टेनोफोविल डिस्प्रोक्सिल फ्युमरेट, ज्याला TDF म्हणू आपण, आणि त्याचं शॉर्ट फॉर्म या ठिकाणी दिलेलं आहे टेनोफोविर. ओके, त्याच्यानंतर EVF दिलेलं आहे तुम्हाला, EFV ज्याला एम्प्रोव्हेन्स म्हणतात. त्याच्यानंतर लॅमिवेडिन दिलेलं आहे तुम्हाला, लॅमिवेडिन जे तर त्याला 3TC असं सुद्धा म्हणत असतात. तर हे जे जॉईंट या ठिकाणी ड्रग्स जे तर ते एड्सच्या ट्रीटमेंटसाठी यूज केले जात असतात. लक्षात, हे जे ड्रग्स आहे तर हे HIVचा जो पर्सेंट आहे तर त्या पर्सेंटचं फक्त 4-5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी लाईफ स्पॅन जे तर ते वाढवण्यासाठी मदत करत असतात. टेनोफोविर, त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं तुम्हाला, इफावेर्जिन्स आणि लॅमिवेल्डी. लक्षात. त्याच्यानंतर या ठिकाणी व्हायरस जो आहे तर याचं रेप्लिकेशन जर समजा आपण प्रिव्हेंट केलं, तर अशा वेळेस या ठिकाणी जे इन्फेक्शन आहे तर ते कमी प्रमाणात होत असते. जसं प्रिव्हेंटिंग व्हायरस रेप्लिकेशन कॅन इम्प्रूव्ह T सेल काउंट. जर समजा आपण व्हायरसचं रेप्लिकेशन थांबवण्यात यश आलं, समजा HIVचा जो व्हायरस आहे तर त्याचं रेप्लिकेशन थांबवण्यात यश आलं, तर अशा वेळी ज्या काही T लिम्फोसाईट आहे तर त्यांची काउंटिंग वाढेल आणि जो HIVचा पेशंट आहे तर तो लवकरात लवकर क्युअर होईल. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा काही ॲडिशनल थिंग्स सांगितले तुम्हाला, जे मल्टिपल चॉईसमध्ये विचारण्यासारखे आहेत. तर बघा, वर्ल्ड एड्स डे जो आहे तर तो 1 डिसेंबरला या ठिकाणी साजरा केला जात असतो. आणि इंडियामध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम जो आहे तर तो 1987 मध्ये या ठिकाणी स्टार्टअप करण्यात आलेला आहे, स्टार्टेड केलेलं आहे. आणि याचं जे सिम्बॉल आहे, युनिव्हर्सल सिम्बॉल, तर या ठिकाणी आपण म्हणत असतो रेड रिबन. आपल्याला माहिती आहे याचं HIV साठी
1 डिसेंबरच्या दिवशी जनजागृती म्हणून रेड रिबन तर ते युनिव्हर्सल सिम्बॉल या ठिकाणी जे काही या फील्डमध्ये असतात समजा HIV प्रसार करणारे, तर असे HIV डिसीजचा जे काही वेगवेगळे मोड ऑफ ट्रान्समिशन आहे तर ते सांगणारे व्यक्तीचे, तर ते या ठिकाणी रेड रिबन तर त्याचा यूज करत असतात. ओके, बघा इंडियामध्ये जवळपास 4 एड्स रेफरन्स सेंटर आहेत, ज्याच्यात एक एम्स दिल्लीला आहे, त्याच्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुण्याला आहे, त्याच्यानंतर सेंटर ऑफ ॲडव्हान्स रिसर्च ऑन व्हायरोलॉजी वेल्लोरला दिलेले आहे तुम्हाला, आणि चौथं दिलेलं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज न्यू दिल्लीला जे. तर हे 4 या ठिकाणी सेंटर जे तर ते एड्सचं या ठिकाणी रेफरन्सेस प्रोव्हाइड करत असतात. बघा, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन नॅको, व्यवस्थित लक्षात ठेवा, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन व्यवस्थित लक्षात ठेवा, नॅको वॉज सेट अप इन इयर 1992 बाय द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. या ठिकाणी तुम्हाला सांगितले की एक ऑर्गनायझेशन दिलेली नॅको, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन, तर हिची स्थापना 1992 मध्ये करण्यात आली होती, आणि ही जी स्थापना आहे तर ही मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंटनं केलेली. या ऑर्गनायझेशनचं मेन उद्देश जो होता तर तो होता या ठिकाणी प्रिव्हेंट द HIV ट्रान्समिशन. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण एड्स जो डिसीज आहे याच्या बाबतीत या ठिकाणी शिकून घेतले. ओके, तर या ठिकाणी आपण या डिसीजमध्ये वेगवेगळे कन्सेप्ट शिकलो. डिसीजचं इंट्रोडक्शन, व्हायरसचं स्ट्रक्चर, डिसीज कसा ट्रान्समिट होतो, डिसीजला कशा प्रकारे कंट्रोल केले जाते, डिसीजचे सिम्पटम असतील किंवा ट्रीटमेंट असतील, या वेगवेगळ्या कन्सेप्टचे आहे तर त्या आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये समजून घेतले. ओके, ठीक आहे.